रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. अनेक ठिकाणी गेलो, अनेक डॉक्टरांकडे दाखवलं आईला. सगळ्यांनी भरपूर पैसे घेतले, फीज घेतली, गुण काय आला नाही. पण शेवटी भाईसरांना व्हिडिओ कॉल करून फोटो टाकून दाखवलं आणि एकही पैसा न घेता फक्त कॉलवरती मार्गदर्शन करून माझ्या आईला गुण आला. असं मी नाही म्हणत, असं एक खूप लांबचा असणारा पेशंट की ज्यांची आई आजारी होती, मला अगदी शेवटी मी अगोदरच बोलून गेलो की जेव्हा कुठेच काय राहत नाही तेव्हा भगवंताचा रस्ता दिसतो. अलग लक्षात. डॉक्टर सुद्धा शेवटी म्हणतात माझे प्रयत्न करायचे होते ते मी केले, आता फक्त देवावरती श्रद्धा ठेवा. याचा अर्थ मी देव नाही, परंतु देवाचा भक्त आहे. अलग लक्षात. भगवंतानी दिलेलं आयुर्वेदाचं ज्ञान जन्मताच बाळ कडू जशा पद्धतीनं पाजलं तशा पद्धतीनं आजोबा आई वडील त्यांनी दिलेलं हे बाळ कडू, आणि त्यावरून आणि माझं शिक्षण आणि त्यावरून आलेला अनुभव, ॲक्युप्रेशर, न्यूरोथेरपी, आयुर्वेदिक औषधं याचा वापर करून फक्त फोनवरून मार्गदर्शन केलं, औषधं सांगितली. आज औषध सांगितलं, दुसऱ्या दिवशी मातामौली उठून बसली. रक्त पूर्णपणे शरीरातलं कमी झालं होतं. मला काही कल्पना नाही एंडोस्कोपी तरी का केली होती, परंतु भगवंताची शक्ती अशी आहे, लक्षात ठेवा. मुखातून जे बाहेर पडतं ते नेहमी मी सत्य बोलतो, ते समोरच्याला कडवं वाटतं. आणि म्हणून जे वाईट कमेंट्स करतात, कमेंट्स कसलेही करू द्या, पण कमेंट्स करताना हा विचार करा की आपण एक दिवस इथेच येणार आहोत. लक्षात आलं का तुमच्या? सर्वांना जिथून आलाय तिथेच जावं लागतं. जगात भगवंताच्या ज्ञानाशिवाय काही नाही. आणि त्यांनी जे निसर्गामध्ये जे निर्माण केलेलं आहे, लक्षात ठेवा. मी सदैव माझ्या विद्यार्थ्यांनाही सांगतो, कीर्तनाही ही वाक्य सांगतो आणि आयुष्य गेलं माझं ही वाक्य सांगण्यामध्ये. नेचर नेव्हर क्रिएट्स वेस्ट मटेरियल अँड नथिंग इज वेस्ट इन द नेचर. लक्षात ठेवा. कुठलाही प्लांट घ्या, ॲनिमल घ्या, त्याचा ह्युमन पर्पजसाठी उपयोग नाहीये असं कधीच होणार नाही. निसर्ग, नेचर इज अ गॉड. अलग लक्षात. त्याचंच रूप आहे, त्यांनीच क्रिएट केलेला आहे. तो सांगतो इकडे तिकडे पळू नका. योग्य गायडन्सच्या आधारे तुम्ही अगदी आम्हा पैसा खर्च करून आयुष्य घालवण्यापेक्षा आनंदी जगा. काय म्हणतात ते बघा पुढे, त्यांच्याच तोंडचे बोलायचे, त्यांचा अनुभव. नमस्कार. ही माझी आई आहे सिंधू दीक्षित आणि माझं नाव आहे देवानंद दीक्षित. तर ही साधारण एक 4-5 महिन्यापासून खूप आजारी होती. तिला उठता बसता सुद्धा नीट येत नव्हतं. मी अनेक ठिकाणी उपचार घेतलेले आहेत, परंतु मला म्हणावं तसा फरक जाणवला नाही. आणि एक काळ तर असा होता की अर्धा चमचा पाणी सुद्धा लवकर हिला पिता येत नव्हतं. आणि ज्या वेळेला
हिच्या गळ्याची एंडोस्कोपी केली त्यावेळेला जवळजवळ त्याच्यानंतर 8 ते 10 दिवस हिला धड काही खाता येत नव्हते, पिता येत नव्हते. चमच्यावर पाणी किंवा फार फार तर 1-2 चमचे पाणी कसं बस प्यायची ती. आणि डॉक्टरांनी तर आम्हाला म्हणजे मोठा प्रॉब्लेम सांगितलेला होता. मग आता काय केलंय की काही आयुर्वेदिक म्हणा किंवा काही इतर ठिकाणी असं करून आम्ही उपचार चालू ठेवले होते. आम्ही काय हारलो नाही. आणि ज्या वेळेपासून भैस सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, वैयक्तिक मी त्यांचं खूप आभार मानतो. आणि तेव्हापासून ही आमच्या आई अशी उठून बसते आणि खायला प्यायला पण लागलेली आहे. तर भैस सर हे खूप ग्रेट आहे. खरंच माऊली, तुमच्यामुळं एक मोठं मार्गदर्शन आणि खूप चांगला सल्ला आणि एक मार्गदर्शनपर वैद्यकीय काही गोष्टी तुमच्याकडून मिळाल्या, त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच इथून पुढेही आम्ही उपचार आईला चालू ठेवणार आहे. अजून एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की आमचे हॉस्पिटलमध्ये म्हणा किंवा इतर डॉक्टर्स लोकांनी खूप लूट करण्याचा प्रयत्न केला म्हणावा, तसा रिझल्ट आला नाही. परंतु भैस सरांनी अत्यंत चांगलं मार्गदर्शन निस्वार्थीपणे केलेलं आहे. आमच्याकडून त्यांनी कसल्याही प्रकारचे पैसे घेतलेले नाही. तेव्हा आपण ही भैस सरांवर अगदी मनपूर्वक विश्वास ठेवून त्यांच्या मार्गदर्शनपर सल्ला घेऊ शकता. धन्यवाद. माझ्या मते सर्व जेवढे जण व्हिडिओ बघते त्या सर्वांनी बोल ऐकले असतील. असे अनेक पेशंट आहेत की जे फक्त YouTube वरील व्हिडिओ पाहून लक्षात ठेवा, ज्यांना फायदे झाले, परंतु फायदा झालेले असे कमेंट्स करणार नाहीत. बरं का, लक्षात ठेवा. तुमच्या नेहमी लक्षात येईल कमेंट्स अशीच व्यक्ती करते की जिच्या बॉडीला ती औषध शूट झालेलं नसतं. अलग अलग सर मला फरक पडलेला आहे असे कमेंट करणारे प्रामाणिक फार कमी लोक आहेत. परंतु या विश्वामध्ये तुम्ही कमेंट्स कसली करा, मला त्याचा शुभ अशुभ नाही. परंतु कमीत कमी आपण एखाद्या व्यक्तीकडून ज्ञान घेतोय, तसं वास्तविक पाहता हे मोफत मार्गदर्शन आहे. आणि टायमिंगही माझं ठरलेलं आहे, लक्षात ठेवा. सकाळी 10 ते 12, इतर वेळेला लेक्चर असतं. आणि सायंकाळी 6 ते 11, 11 वाजेपर्यंत, 9, 12 वाजेपर्यंत, 1 वाजेपर्यंत कुणाचीही फोन आली तरी मी रिसीव्ह करतो. परंतु या मधल्या कालावधीमध्ये मला फोन उचलता येत नाही. आपणास काय आजार आहे तो व्हॉट्सअपवरती मेसेज करत जावा. नंबर दिलेले असतात. जे माझ्याकडं थोडंसं भगवंतानी ज्ञान दिलेलं आहे त्याचा सर्वांना उपयोग व्हावा हीच माझी इच्छा. त्यांनीच दिलेलं ज्ञान त्यांचेच चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.